नांद्रा येथून जवळच असलेल्या माहिजी येथील 300 वर्षांची परंपरा लाभलेल्या ऐतिहासिक माहिजी देवी यात्रेला पौष पौर्णिमेच्या म्हणजे दिनांक 21 जानेवारीपासून प्रारंभ झाला आहे। भाविकांची श्रद्धा नवस पेडण्यात वाढ। नवस जाऊळ व नीमसाळा परिधान करून देवीला नवसाला पावन झाल्यामुळे नवस पेडण्याची प्रथा आजही भाविक वर्गातून मोठ्या प्रमाणात सुरू आहे। या ठिकाणी नवसाला पावन होणारी देवी म्हणून या ठिकाणी उद्योगात, व्यवसायात, गृहशांती, प्रपंच व कौटुंबिक सुख लाभाचे म्हणून भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने भारतभरातून दर्शन घेण्यासाठी येऊन आपली मनोकामना पूर्ण करतात। या यात्रेला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त असून शेकडो वर्षापूर्वी ही यात्रा 12ही महिने चालत असे। या गावाला अगोदर चिंचखेडा असे संबोधले जायचे। देवीची आख्यायिका अशी की माहिजी देवी व तिची लहान बहीण गावात येत असताना लहान मुलांनी बघितले व वेडसर म्हणून देवीला हिणावले। यामुळे माहिजी देवी हिने तिच्या तीक्ष्ण नजरेने त्या मुलांकडे बघितले। त्यावेळी ते मुले मूर्छित येऊन पडले। ही बातमी गावातील लोकांना कळल्यानंतर भाविकांनी देवीला विनंती करून देवीने पुन्हा त्या लहान मुलांना शुद्धीत आणले व काही पावलांवर जात जात त्या दोघे बहिणी अदृश्य झाल्या। कालांतराने त्या ठिकाणी त्या जागेवरच त्रिशूल व बाण निघाले। त्यावरून माय प्रकटली असे लोकांची समज झाल्यावर तेथे लोकांनी जीर्णोद्धार करून देवीचे मंदिर साकारले। यानंतर मायचे गाव म्हणजे मायजी असे या गावाला संबोधण्यात आले। कालांतराने अपभ्रंश होऊन मायजीचे माहिजी असे नाव झाले व त्याच देवीच्या नावावरून राजवटीत नांद्रावरून अवघ्या अर्ध्या किलोमीटर अंतरावर, कुरंगी येथून 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या रेल्वे स्थानक काही अंतरावर असणाऱ्या माहिजी या गावाचे नाव देण्यात आले अशी आख्यायिका प्रचलित आहे। गेल्या 7 वर्षापासून माहिजी येथील गावातील भक्तगण यांनी सुरू केलेल्या माहिजी देवीच्या पादुकांसह माहिजी देवीची पालखीची मिरवणूक पौष पौर्णिमेच्या दिवशी सकाळी 5 वाजल्यापासून वाजंत्रीसह टाळ मृदुंगाच्या गजरात संपूर्ण गावात भव्य मिरवणूक निघते। या ठिकाणी पूजा अर्चा व सेवेचा मान भगत कुटुंबियातील युवराज भगत, गोकुळ भगत यांच्या कुटुंबाला देण्यात आला। या यात्रेला भाविकांची विशेष सोय ग्रामपंचायत सरपंच शत्रुघ्न साळवे व ग्रामसेवक BP पाटील यांच्यासह सर्व सन्माननीय सदस्य मंडळ, पोलीस पाटील राजेंद्र पाटील, ग्रामस्थ, भाविक भक्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी व्यवस्था केलेली असते। यात्रेदरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्तासाठी पोलीस निरीक्षक SV शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासन चोख बंदोबस्त बीट हवालदार श्यामकांत पाटील, मनोज माळी हे ठेवत आहेत। Go,